माझं नाव व्हॅलेंटाईन मिरची आहे आणि मी कधीतरी माझी नगरसेवक आहे, कधीतरी नगरसेवक होतो आणि मला चांगल्या कामांचा अनुभव आहे. लढाई मोठी आहे आणि लढाई मोठी काय आहे तर पूर्वी आम्ही एका सिंगल वार्डमधून लढत होतो. आता वार्ड 4 वार्डचा 1 वार्ड झालाय. त्याच्यामुळे संघर्ष मोठा आहे, लोकांपर्यंत पोचायचा आहे. डोर टू डोर आमचा प्रचार सुरू आहे आणि आणि आम्ही जरी पुढे प्रचारात कमी पडलो, डोर टू डोर कमी पडलो, तरी व्हॅलेंटाईन मिरचीला सगळे लोक ओळखतात. व्हॅलेंटाईन मिरची हे आजकालचं नाव नाही आहे. व्हॅलेंटाईन मिरची बसिंकते बँकेत डायरेक्टर होते, व्हॅलेंटाईन मिरची वसई मच्छीमार सोसायटीमध्ये चेअरमन होते. व्हॅलेंटाईन मिरची एक कार्यकर्ता म्हणून लोक ओळखतात. त्यासाठी काटेकी टक्कर ठीक आहे, काटेकी टक्कर आहे, कारण सगळे सत्ताधीश आणि कोट्याधीश उभे आहेत माझ्या विरोधामध्ये, असं म्हणायला हरकत नाहीये. आणि मी एक सामान्य कुटुंबातला एक सामान्य माणूस आहे, एक सामान्य उमेदवार आहे. आणि तुम्ही कितीही काबीज करा, काही करा, पूर्ण वाट काबीज करा, या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. लोकांनी ठरवलंय. लोक खूप शहाणे आहेत आणि लोकांना चांगलं माहीत आहे की या वार्डामध्ये कोणी काय केलंय आणि कोणी नाही. मी जरी या वार्डात नसलो तर आमच्या कार्यकर्त्याकडे सलीम खिमानी, त्यांच्यावर इकडे खूप काम केलंय. या लोकांसाठी, या कोलीवाड्यातील लोकांसाठी, या मस्जिदजवळ हातीमोला या लोकांसाठी आम्ही अनेक आंदोलनं केले आहेत नगरपालिकेत. हे तुम्हाला सगळ्या मीडियाला पण माहीत आहे. त्यासाठी माझा चेहरा इथे नवीन नाहीये, मी लोकांसाठी नवीन नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो, लोकांनी ठरवलंय, आम्ही प्रचारात जातो, आम्हाला चांगला पाठिंबा मिळतोय. आमच्याकडे पैसे नसले खूप सारे तर आमच्याकडे हिंमत आहे, आमच्याकडे ही क्वालिटी आहे कार्यकर्त्यांची. आज आम्ही प्रचार करतो तेव्हा आमच्याकडे आम्ही कुठले भाड्याने माणसाने आणली, ही क्वालिटी, आमची क्वालिटी, ही क्वालिटी आहे. आम्ही कधीपासून म्हणजे आम्ही कार्य करतोच हे लोकांना पण माहिती आहे आणि आम्ही सच्चे कार्यकर्ते आहेत, बरोबर. आणि आम्हाला काम करण्याची पुढे संधी आहेच, आम्ही करून दाखवणार. आम्हाला जर जिंकून दिलं तर आम्ही पुढे कार्य करणार, जोमाने काम करू. आमचा आहे ना 2 नंबरवर आमचं चिन्ह आहे, आमचा पंजा. व्हॅलेंटाईन मिरची हा बसलेला आमचा 2 नंबरचा पंजा. आणि आमचा सतत त्यांच्यावर आशीर्वाद आणि आमचा इमान त्याच्यावरच आहे, कारण आमच्या कोली बांधवांसाठी तर त्यांनी भरपूरच केलंय. मुर्दे उचलले, बॉड्या उचलल्या, समुद्रातून खेचून आणायच्या, त्या बॉड्यांची शरीर त्यांची कात्री निघून त्याला हाताला धरून खेचायचे, हे आमचं कार्यकर्ते करतो. आणि सर्व बंधारे, झेट्या, सर्व काही गावातून लाईट, पॉल फुटलाय, पॉल मोरलाय, गटारे ढाकण तुटलंय, तरी अर्ध्या रात्रीला कोणत्या मुलाला पकडलंय, पोलिसांनी पकडलंय तरी धावून जाणारा, अपरात्री धावून जाणारा हा आमचा नगरसेवक. म्हणजे आम्ही डायरेक्ट नगरसेवकच बोलतो, प्रामाणिक बोलतो, नगरसेवक आमचा होईल, आमचा विश्वास आहे. लोकप्रिय कार्यसम्राट धडाडीचे असे आमचे उमेदवार व्हॅलेंटाईन मिरची साहेब आज आपल्या गावामध्ये, आपल्या एरियामध्ये आलेले आहेत प्रचारासाठी. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन मिरची मागील 25 वर्षापासून समाजाची सेवा करत आहेत आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊनच ते वसई नगरपालिकेला नगरसेवक म्हणून निवडून आलेले. वसई कोऑपरेटिव्ह बँकेचे ते संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांनी आमच्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे, विद्यमान संचालक आहेत. असा धडाडीचा लोकांच्या सातत्याने संपर्कात राहणारा नेता आज आपल्यामध्ये या येणाऱ्या 15 तारखेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या काँग्रेसच्या हाताच्या पंजावर मत मागण्यासाठी आलेला आहे. मी सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती करतो, आपल्याला कल्पना आहे देशामध्ये परिस्थिती काय आहे. देशामध्ये जातीपातीचं विष पसरवून भाजपा फार वेगळ्या पद्धतीने ह्या देशाला बर्बाद करत आहे. अशा वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सन्माननीय राहुलजी गांधी आपला देश वाचवत आहेत. आणि आज राहुलजी गांधीजींचा एक शिपाई आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, तुम्हाला सांगतो की आम्ही सातत्याने या विभागात येत असतो. NRCच्या विरोधात आपण हजारो लोकांचा मोर्चा या सरकारच्या विरोधात काढलेला. येणाऱ्या काळात या सरकारच्या विरोधात
आपल्याला धडाडीचा असा आपला नेता आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे, जो आपली बाजू भक्कमपणे मांडू शकतो. मागील 25-30 वर्षात अनेक समस्या वसई विरारमध्ये उद्भवलेल्या आहेत. आपल्या ह्या परिसरामध्ये पण खूप समस्या आहेत आणि ह्या समस्या सोडविण्यासाठी कुणी आलिशान कारमध्ये फिरणारा कॅन्डिडेट नाही, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्त्यावरती फिरणारा आपल्याला कॅन्डिडेट पाहिजे, जो तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या बरोबर दिवस रात्र मेहनत करेल, काम करेल. आपण व्हॅलेंटाईन मिरचींना ओळखत आहातच, पण तुम्ही त्यांची माहिती घ्या. सगळ्या रंजल्या सर्व लोकांसाठी व्हॅलेंटाईन मिरची अहोरात्र 24 तास काम करत असतात. त्यामुळे आपल्यामध्ये व्हॅलेंटाईन मिरची सारखा कार्यकर्ता, ज्याला आपल्याला 15 जानेवारी रोजी आपल्या क मधून म्हणजे 29 क मध्ये काँग्रेसच्या हाताच्या पंजाच्या निशाणीवर वोट करून आपल्याला व्हॅलेंटाईन मिरचीला आपली बाजू महानगरपालिकेमध्ये भक्कमपणे मांडण्यासाठी पाठवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कांग्रेस. के वक्त लोग आते हैं कि मैं काम क्या करने वाला हूँ ये कहने के लिए, लेकिन वैलेंटाइन मिर्ची एक ऐसे व्यक्ति है कि जिन्होंने काम ऑलरेडी किया है और करते रहते हैं, रात दिन मेहनत करते रहते हैं. आपको हमेशा मिलने वाला शख्स है वैलेंटाइन मिर्ची. ये आप बात ध्यान में रखें. इन्होंने बहुत सारे काम किए हैं. एक एमएलए फंड नहीं पास कर सकता, वो काम वैलेंटाइन मिर्ची ने आज हमारे सामने देखा गया है कि 2 से 3 करोड़ का फंड पास करके इन्होंने काम कराया है. मतलब एक एमएलए काम नहीं कर सकता है, इतना काम वैलेंटाइन मिर्ची साहब ने किया है. हम जानते हैं इनको, आप लोग भी जानते हैं. तो मैं आप लोगों से ये गुजारिश करूंगा, इन्होंने ये बता रहे हैं कि इन्होंने लगभग 20 से 25 करोड़ का फंड पास किया करके लाया है, जैसे भंडारे हो, कुछ भी हो, और हर जात हर समाज के लोगों का काम करते हैं. यह इनकी खासियत है. इसलिए मैं आप लोगों से मुकद्दमाना गुजारिश करता हूं कि आने वाले 15 तारीख को पंजे का निशान देकर इनको भारी मतों से विजय करें. और आप इनसे कभी भी आप इनको कभी भी रात के 12 बजे भी आप जाओगे तो ये आपको मिलेंगे और आपका ये काम करेंगे. हम ये इतनी गारंटी देते हैं. और इनको फिर से दोबारा मैं आपसे गुजारिश करता हूँ कि इनको ज्यादा से ज्यादा से भारी मतों से विजयी बनाइए. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय कांग्रेस.